तर हे थेट दृश्य आपण पाहतोय. सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महत्त्वाची हा फोटो आपण समोर आलेला आहे तो पाहतोय. राज ठाकरेंसोबत सयाजी शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे यांची बैठक होताना दिसते. त्यामुळे नेमकी काय चर्चा होणार, या संदर्भात काय भूमिका सयाजी शिंदे राज ठाकरेंकडे मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय. सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. नाशिकमध्ये जवळपास 1800 झाडांची वृक्षतोड करण्यात येते आहे. वृक्षग्राम बांधण्यासाठी, साधुग्राम बांधण्यासाठी ही वृक्षतोड करण्यात येते आणि त्या संदर्भात सयाजी शिंदेंनी सुद्धा सरकारच्या विरोधातली भूमिका घेतली होती. त्यांनी आंदोलन केलं होतं. मनसेनं सुद्धा वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं होतं आणि आपण पाहतोय आता याच विषयी चर्चा करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेत. त्यामुळे आता येत्या काळात काही मोठं आंदोलन उभारलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकच्या तपोवनामधल्या मुद्द्यांवर राज ठाकरेंसोबत अभिनेते सयाजी शिंदे हे चर्चा करताना दिसत आहेत आणि याची दृश्य आता समोर आलेली आहेत. नाशिकच्या तपोवनामध्ये जवळपास 1800 झाडांची वृक्षतोड करण्यात येते. साधुग्राम बांधण्यासाठी ही वृक्षतोड करण्यात येते आणि त्या विरोधात अनेक पक्षांनी, विविध संघटनांनी आंदोलन केलंय आणि त्या संदर्भातच अभिनेते सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आले. दरम्यान तपोवनाच्या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणीही राजकारण करू नये असं महाजनांनी म्हटलंय. फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. निश्चित, पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका.